हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आज आपण आकारिक मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र विषय आहे समाजशास्त्र. इयत्ता आहे 7वी, गुण आहेत 15. तुम्ही तुमचे नाव इथे टाकायचे आणि तुमचा रोल नंबर असेल तो इथे टाकायचा आहे. आता खाली आपण प्रश्न पाहूया कोणते कोणते येतं. तर पहिला प्रश्न आहे 1, रिकाम्या जागा भरा. ते आहे तुम्हाला 2 मार्कांसाठी. यामधलं पहिलं आहे, रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर कोणी केला त्या व्यक्तीचे नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे, घोडदळातील टिंबटिंब हा सर्वोच्च अधिकारी होता. कोण सर्वोच्च अधिकारी होता त्याचं नाव इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण खाली पाहूया, एका वाक्यात उत्तर लिहा. त्यामध्ये पहिला आहे, संत नामदेवांनी कोणते कार्य केले. त्यांनी कोणते कार्य केले ते खाली लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सहकाऱ्यांची नावे लिहा. शिवाजी महाराजांचे जे कोणी सहकारी होते त्यांची सर्वांची नावे ते खाली लिहायची आहेत. प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तर लिहा. ते आहे तुम्हाला 4 मार्कांसाठी. त्यामध्ये पहिला आहे, पुरुष व स्त्रियांचे हजारी प्रमाण म्हणजे काय. आणि दुसरा प्रश्न आहे, आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर कोणते. त्या सरोवराचे काय करायचे आहे, नाव लिहायचे आहे. त्यानंतर प्रश्न आहे दुसऱ्यातला ब आकडा, रिकाम्या जागा भरा. पहिला आहे 1, पेअरीचा प्रदेश टिंबटिंब पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पेअरीचा प्रदेश कोणत्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे ते इथे लिहायचंय. दुसरा आहे, ॲडीज पर्वतामध्ये टिंबटिंब नदीचा उगम होतो. ॲडीज पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो ते इथे लिहायचं आहे फॉर 3 मार्क्स. त्यानंतर लास्ट वाला क्वेश्चन आहे तिसरा, एका वाक्यात उत्तर लिहा. ते आहेत फॉर 4 मार्क्स. पहिला आहे, भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्ये कोणती. भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आहेत ते एका वाक्यात लिहायची. दुसरा आहे, अनुसूचित कोणत्या विषयांचा समावेश होतो. काय, अनुसूचित कोणत्या विषयांचा समावेश होतो ते विषय खाली लिहायचे आहे. इथेच हा पेपर संपतोय. तुमच्या मित्रांना हा पेपर शेअर करा. चॅनलवर इयत्ता 7वीचे सर्व पेपर अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.